भारत. नमस्कार मित्रांनो, मी निघालो आहे आता मुलुंड स्टेशनवरून आणि आजची ट्रिप ही सरप्राईज आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे जाणार आहे. अभी मजा आएगा ना भिड. संध्याकाळचे 6:40 झालेले आहेत. आम्ही पोचलो आहे दादर टर्मिनल. मी पोचलो आहे दादर स्टेशनला आणि चाललो आहे. बघा एवढी मोठी ट्रॉली बॅग. ट्रेन लागलेली आहे. आमचा डबा S4 आहे पुढून चौथा. आता ट्रेनला निघायला अजून 1 तास आहे. ट्रेन पूर्ण खाली बघा असे भरत असतं. ट्रेन निघायला अजून बरेच पब्लिक आली नाही. इथून हळूहळू भरणार ट्रेन. जनरल डबा पूर्ण पॅक आहे. 8:25 मिनटं झालेले आहेत आणि ट्रेन निघणार आहे 8:40 बरोबर 8:40ला ऑन टाईम गाडी दादरवरून निघाली आहे. आता आम्ही पोचलो आहे ठाणा स्टेशनला. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून पक्ष गावी जाण्यासाठी गर्दी किती झाली आहे तिकडे. लोकांनी लाईन लावली. ट्रेन पोचली. आता वाजले रात्रीचे 3:30 आणि मी पोचलो आहे रत्नागिरीला. सकाळ झालेली आहे आणि मी पोचलो आहे शिवम स्टेशनला. अरे कहना क्या चाहते हो? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आता मडगाव येणार थोड्या वेळात. समुद्राचं दिसतंय मला. नदी नाही असेल. चहा घेतलेला आहे गरम गरम. बाहेरचं वातावरण बघू शकतं. जबरदस्त एकदम. थोड्या वेळात गाडी गोव्याला पोहोचणार आहे. ECT मध्ये लोअर बर्थ. रात्री इथेच उभं राहायला जागा नव्हती. उभं राहायला काही चालायला सुद्धा जागा नव्हती. एवढी गर्दी होती रात्री. आणि आता बघा खूप खाली. आता सकाळ झालेली आहे. 7:15 वाजले 7:30 आणि मी मागवलं इडली वडा त्याच्याबरोबर चटणी. ब्रिज बघा जबरदस्त बनवलेला आहे. वाटते ऑक्टोपेंटे मस्त ब्रिज बनवला आहे. सीलिंग टाइप बनवलेला आहे. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. गरम सर्व नारळाच्या झाडांमध्ये घर आहे तिकडे. बघा मडगाव आलेलं आहे. मडगाव म्हणजे मी आता पोचलेलो आहे गोव्याला. मित्रांनो मी उतरलो आहे मडगाव स्टेशनला. मडगाव स्टेशनला ट्रेन बराच वेळ थांबली आहे. त्याचे बोगदे भरपूर मोठे मोठे. बघा पूर्ण ट्रेन खाली आहे. पूर्ण ट्रेन खाली आहे पूर्ण. ना मी बघा एकच स्टेजवर बसले. लगा मेरा मजाक. बाहेरचं वातावरण बघा. डोंगर पूर्ण हिरवागार जबरदस्त. ग्रीनरी सेमच आहे. आता डोंगर नारळाची झाडं आणि ग्रीनरी. एक झाला. आता दुसरा काल घातलेला तिसरा. आता काही कामच नाही. हेच काम आहे. परत बोगदा. दीदी वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. इथे बघा ब्रिज आहे. हे झाडामुळे हा आहे बघा मस्त ब्रिज आहे नदीवरचा. अर्धा 1 किलोमीटरच्या अंतराचे असेल.
11:15 वाजलेले. मी इकडे चाललो आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असं आहे की जे यूट्यूब चॅनलची सुरुवात झाली होती ते जो पहिला व्हिडिओ झालेला मुंबई टू तो तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही बघा. मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगणार आहे. ज्यामुळे मी चॅनल चालू केला होता. जे रोड ट्रिप केली होती 1,500 किलोमीटरची 2 दिवस थांबून मुक्काम करून केलेली. आणि आता मी तिकडे चाललेलो आहे. तर त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसता तो पहा. आणि मग मी व्हिडिओ शेवटी सांगणार आहे की मी पुढे चाललेलो आहे. सर्वांसाठी सरप्राईज राहणार आहे ते. आणि त्याचमुळे आपला यूट्यूब चॅनल चालू झाला. मी ते तेव्हापासून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. त्या गोष्टीला आता 2 वर्ष झालेली आहेत पूर्ण. तेव्हा बाय रोड गेलो होतो. आता बाय ट्रेन चाललेलो आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मी पोचणार आहे. काल रात्री 8:30 वाजता दादरवरून ट्रेन पकडली आहे. दादर तिरुनेलवेली ती दर गुरुवारी असते. आणि आता ट्रेन पूर्ण खाली माझ्यावरती फोन करण्यास फोन. काल रात्री बसून आलो 3 वाजल्यापासून. आता मी पोचलो आहे उडुपी स्टेशनला. मोठा आहे, एकदम मोठा असा ब्रिज आहे. 2-3 किलोमीटरच असेलच. तिकडून त्या साईडनी गाड्या जातात आहे त्या ब्रिजवरून. त्या साईडनी ट्रेनचे 2 ट्रॅक आहेत. इकडून दाखवतो. इकडून गाड्या जातात या ब्रिजवरून. आता एक स्टेशन गेलं एक छोटंसं. इकडून तो हायवे पनवेलवरून येतो. पनवेल गोवा आणि केरला कन्याकुमारीपर्यंत जो हायवे जातो ना तो इथून बाजूनी जातो आहे. ते ट्रॅकच्या पॅरलर आहे एकदम. त्या झाडांमध्ये झाडं पण छान आहेत नारळाची. त्याच्यामध्ये बंगलो आहेत. ते प्रत्येकाचं असं ते जमिनीवरती बंगले आहेत असे. नारळाची बाग, सुपारीची झाडं. प्रत्येकाच्या घराच्या बाजूनी झाडं दिसतात किंवा झाडांमध्ये घर दिसतं. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे बघायला इकडे सजावट केली स्टेशनला. तिरुनेलवेली तक जाने वाली सुपरफास्ट प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर 8 बाजूला बघा समुद्र दिसतोय. समुद्राच्या लाटा पण दिसत आहेत. म्हणजे एकदम समुद्राच्या जवळून हायवे जातोय हा. बघायची सीट चेंज केलं आहे ना तर तिकडे एक अण्णा आहे. अण्णाचं सीट आहे वाटतं. त्याच्यावर आम्ही बसलो आणि त्याला ॲडजस्ट करायला लावलं. तुम्हाला दाखवतो. अण्णा बसलं आमच्या समोरच्या सीटवर. हाऊ मच मागवली व्हेज बिर्याणी. चहा पाहिजे का? चाया एक चाय दो. 90 90 चाया 90 चाया चाय आणि बिर्याणी 90 रुपये. चाया थँक्यू. चाया उठाले रे बाबा. परत बिर्याणी मागवली. दिस इज केळ्याची भाजी, टमाटो. हे बघा हे राईस बघा का. हा तांदूळ बघा गोल गोल आहे. उकडीचा तांदूळ आहे. बघून छान वाटते. आणि हा चाय आहे. दुपारी मी 2:30 वाजता आलं बोललो परत येईल तर कोण आलंच नाही. आता डायरेक्ट 4:15 वाजलेत. तिच्या भूक लागली. किती मूर्ख असेल मी. आणि बघा हे टोमॅटोचं सलाड आहे आणि हे केळ्याची भाजी
टाकून कोकणी टाईप. केळ्याच्या सालाचं गट आहे, त्याला नवीन काहीतरी ट्राय. मी फायनल तुम्हाला सांगतो की मी कुठे चाललो आहे. मी चाललो आहे केरला कोझिकोडे. जे सिंगर दादा आहे ज्यांचं लास्ट टाईम आपण घराचं शूट दाखवलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, दादा आणि मृदुला दिदी, ते आता भेटणार आहेत पुढे कोझिकोडे स्टेशनला. आम्ही जाणार त्यांच्या घरी. मग त्यांच्या घरात आपण शूट दाखवतो आहे व्हिडिओमध्ये. हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी. जेव्हा आपण चॅनल स्टार्ट केला, पहिला व्हिडिओ मुंबई टू केरला बाय रोड आम्ही आलो होतो 4 जण. तर आता मी 2 वर्षांनी येतो आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये फंक्शन आहे, लग्न आहे दिदीच्या बहिणीच्या मुलीचं, दुबईला असतं. तर त्यासाठी त्यांनी आम्हाला खास बोलवलं आहे. बाहेर बघा बंगलो कसे, साईडने नारळाची झाडं, मोठे मोठे 1000-2000 स्क्वेअर फीटचे बंगलो आहेत. आता आम्ही पोचलो आहे कोयलंडी स्टेशनच्या इथे. ट्रेन थांबली आहे. आता शेवटचे 10 मिनटं राहिलेले आहेत. आता आम्ही उतरणार आहे. लगेच रेडी आहे, शूज घालून रेडी आहे मी. Few moments later. मिलो अभी फाइनली हम लोग फायनली आलो. दीदी और दादा मिल गए. बाकी वीडियो आगे जाके आपको समझेगा.